नमस्कार लाडक्या बहिणींनो. गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, त्या हप्ता वितरणाच्या हालचालींना आता मंत्रालयातून अधिकृतपणे वेग आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काल 24 ऑगस्ट 2026 रोजी निधी वितरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय म्हणजेच अधिकृत जी.आर. जारी केलेला आहे. या जी.आर.नुसार महिला व बाल विकास विभागाकडे थेट 344 कोटी 74 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यास शासनाने अंतिम मंजुरी दिलेली आहे. या नवीन जी.आर. मध्ये नेमकी काय तरतूद आहे? यावेळी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र येणार का? आणि हे पैसे कधीपर्यंत खात्यावर जमा होणार? या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा माहिती हक्काची आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे याच्या पुढे येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, स्क्रीनवर आता तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता. हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा काल 24 ऑगस्ट 2026 चा हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे जुलै 2026 इथे तुम्ही पाहू शकता माहे 2026 चा आर्थिक लाभ देण्यासाठी 344 कोटी 74 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर म्हणजे BDS अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारची याच्यामध्ये माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी 12 ऑगस्ट 2026 रोजी निघालेल्या जी.आर. मध्ये काही तांत्रिक सुधारणा करून तो अधिक्रमित करून हा सुधारित शासन निर्णय नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे 12 ऑगस्ट रोजी जो मागे शासन निर्णय काढला होता त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या, त्याच्यामुळे तो डिलीट करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा नवीन शासन निर्णय काल 24 ऑगस्टला निर्गमित करण्यात आलेला आहे. आता आपल्या लाडक्या बहिणींच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे खात्यामध्ये 1500 येणार की 3000 रुपये येणार? तुम्ही स्क्रीनवर जी.आर. मध्ये पाहू शकता की कागदोपत्री जर पाहायला गेलं तर हा निधी फक्त माहे जुलै 2026 या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर ह्या जी.आर. अंतर्गत जर ती रक्कम दिली जाणार आहे ती फक्त जुलै महिन्याचीच दिली जाणार आहे. तर याचा अर्थ असा होत नाही की ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2-4 दिवसांमध्ये कदाचित ऑगस्ट महिन्याचे पण पैसे वितरण करण्यासंबंधीचा शासन निर्णय येऊ शकतो. प्रशासकीय स्तरावर जुलै महिन्याचा हप्ता आधी मंजूर करण्यात जरी आला असला तरी सध्या ऑगस्ट महिना संपत आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वितरण करताना महिलांना दिलासा देण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना दिले जावेत अशी जोरदार लाडक्या बहिणींकडून मागणी केली जात आहे. म्हणजे आता शासनाच्या वित्त विभागाकडून हा जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाकडे आता वर्ग केलेला आहे. त्यामुळे आशा आहे की पुढच्या 2-4 दिवसामध्ये लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हावेत. तर लाडक्या बहिणींनो, मागचे सर्व हप्ते तुम्हाला व्यवस्थित आलेले असतील, परंतु काही लाडक्या बहिणींना मागच्या काही महिन्यांपासून हप्ते मिळाले नाहीत. अशा दोन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या आधार कार्डशी बँक अकाउंट लिंक आहे का, म्हणजे आधार सीडिंग आहे का, हे एकदा नक्की तपासून घ्या. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे आधार सीडिंग हे बंद होत आहे, म्हणजे इनऍक्टिव्ह होत आहे. त्याच्यामुळे त्यांचा लाभ हा तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. हे आधार सीडिंग कसे तपासायचे यासाठी वरती आय बटन वरती व्हिडिओ दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही हे चेक करू शकता. याच्या अगोदरचा आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे सोप्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये पाहू शकता. तर लाडक्या बहिणींनो, शासनाने निधी वितरणाचा जी.आर. जो काढला आहे तो नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु शासनाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा मिळून 3000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींना द्यायला हवेत. यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची अधिकृत माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.